आज आपण निसर्ग शाळेमध्ये अशा एका व्यक्तिमत्वाची भेट घेणार आहोत. खरे तर ही मुलाखत नाही तर आपण चर्चा करणार आहोत की तुम्ही जे काही काम करताय आज त्या कामामुळे पुढच्या काळामध्ये या मातीला आणि या मातीत काम करणाऱ्या शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. यासाठी आपण आजचे आपल्या सोबतचे जे निसर्ग शाळेमधले अतिथी आहेत ते आहेत डॉक्टर संतोष सहाने. जुन्नर शिवनेरीच्या पायथ्याला ते राहतात आणि शिवनेरीपासून सुरू केलेला त्यांचा हा जो प्रवास आहे हा प्रवास देश विदेशापर्यंत गेलेला आहे. सुरुवातीलाच एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी नमूद करू इच्छितो की ज्या व्यक्तीला एक गुंठाभर जमीन नसताना ॲग्रीला ॲडमिशन घेण्यासाठी प्रश्न निर्माण झाला, अडचण निर्माण झाली, तरी सुद्धा न डगमगता त्यांनी ॲग्री उत्कृष्टरित्या केलं. पुढे त्यांनी उच्च शिक्षण घेतलं आणि महत्त्वाची गोष्ट की ॲग्री केल्याच्या नंतर जे त्यांनी प्रयोग सुरू केलेले आहेत हे प्रयोग खूप महत्त्वाचे आहेत. या सर्व प्रयोगांविषयी आपण त्यांच्याकडून या ठिकाणी जाणून घेऊयात की ते काय काय करतात, कशा पद्धतीनं करतात. संतोषराव, तुम्ही लहानपणापासूनचा तुमचा प्रवास आणि नंतर आपल्या कृषी क्षेत्राकडे तुम्ही कसे वळलात? नमस्कार. निसर्गाच्या शाळेतील सर्वच शिक्षक आणि निसर्ग विद्यार्थ्यांचे मी सुरुवातीलाच स्वागत करतो. माझा प्रवास म्हणाल तर माझं लहानपण जे आहे ते पुणे जिल्ह्यातल्या अतिशय दुर्गम अशा वेल्हे तालुक्यामध्ये गेलेला आहे. तोरणा किल्ल्याच्या पायथ्याशी साधारणतः 1ली ते 10वी पर्यंत शिक्षण माझं झालेलं आहे आणि त्यामुळंच पश्चिम महाराष्ट्रातल्या या घाटमाथावरच्या या मावळ खोऱ्यामध्ये मला माझं बालपण व्यतीत करता आलं याचा मला मनस्वी आनंद आहे. त्यानंतर 10वी नंतरच 10वीला तालुक्यामध्ये मी पहिला आलेलो होतो. पुढे मेडिकल इंजिनिअरिंग यापेक्षा ॲग्रिकल्चरकडे जावं आणि ॲग्रिकल्चरला गेल्यानंतर या राज्यातलं किंवा देशातल्या प्रशासकीय सेवेमध्ये MPSC UPSCतून जाता येतं असं 10वी असतानाच एका शिक्षकांनी सांगितल्यामुळे आमचा तसा प्रवास 11वी 12वीला हा पीक उत्पादन क्रॉप प्रोडक्शन हा विषय घेऊन आम्ही 11वी 12वीला त्या ठिकाणी सातारा जिल्ह्यातल्या खंडाळा या ठिकाणी पूर्ण केलं. 12वी झाल्यानंतर BSc ॲग्रीला जाणं हे क्रमप्राप्त होतं, परंतु 95 सालच्या त्या BSc ॲग्रीच्या ॲडमिशनच्या वेळी शेतकरी असल्याचा दाखला मिळण्यामध्ये प्रचंड अडचणी आल्या. जसं सरांनी सांगितलं की जमीन नसल्यामुळे आणि सामायिक जमीन असल्यामुळे तो दाखला सहजासहजी मिळू शकला नाही. पुन्हा 96ला प्रयत्न करून माझं कृषी महाविद्यालय धुळे या ठिकाणी कृषीतलं शिक्षणाची सुरुवात झाली. त्यानंतर पदव्युत्तर शिक्षण डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, त्यानंतर स्नातकोत्तर PhD शिक्षण हे तमिळनाडू ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी कोइंबतूर असा हा प्रवास सुरू झाला. परंतु 2000 साली BSc ॲग्री झाल्यानंतर मी जुन्नर या ठिकाणी होतो. वडील त्या ठिकाणी शासकीय सेवेमध्ये होते आणि त्यामुळे जुन्नरमध्ये फिरत असताना जुन्नरमध्ये सगळ्या शेतकऱ्यांच्या शेतीकडे पाहत असताना शेतीतच आपण काम करावं असं मनस्वी वाटायला लागलं आणि म्हणून MScलाही मी जो विषय घेतला होता तो विषय जो होता तो असा होता की कृषी कीटकशास्त्रामध्ये माझं डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये MSc साठी मला माझी निवड झाली आणि मी MScच्या शिक्षण आणि BScचं शिक्षण या दरम्यान मी पेस्ट कंट्रोल इंडिया या कंपनीमध्ये एक छोटासा जॉब केला, ज्या माध्यमातून कामगंध सापळे, चिकट सापळे, ज्याला फेरोमेन ट्रॅप्स म्हटलं जातं, स्टिकी ट्रॅप्स म्हटलं जातं किंवा जैविक औषधांचा प्रचार प्रसार मी केला. MSc झाल्यानंतर माझा जो काही MScचा रिसर्च होता तो BT कॉटनशी रिलेटेड होता. त्यामुळे MSc नंतर MSc एंटोमॉलॉजी नंतर मला अतिशय चांगल्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्येही तसं पाहिलं तर मला ऑफर्स आलेल्या होत्या. 2-3 मल्टीनॅशनल कंपन्यांच्या ऑफर्स होत्या एक्सटेन्शन एंटोमॉलॉजिस्ट म्हणून. बोलण्याचं वाक्चातुर्य असल्यामुळे राष्ट्रीय पातळीपर्यंत सुवर्ण पदक वक्तृत्व स्पर्धेमध्ये मिळालेलं आहे आणि म्हणून शेतकऱ्यांमध्ये जाऊन आंतरराष्ट्रीय कंपन्यांची औषधं मी चांगलं विकू शकतो हा कदाचित भरोसा असल्यामुळे मला चांगल्या कंपन्यांच्या ऑफर होत्या. पण तरी सुद्धा मी जैविक कंपनीच त्यावेळी स्वीकारली आणि सेंद्रिय शेतीचा माझा प्रवास तसा जुन्नर तालुक्यातून सुरू झाला. 2000 साली सुरू झालेला हा प्रवास 2025 पर्यंतही त्याच पायवाटेने
सेंद्रिय शेती, शाश्वतता आणि पर्यावरण या विषयावरती मी काम करत आहे. काम करता. तुम्ही लहानपणापासून पुढे ॲग्री केल्याच्या नंतर तसं तर बरेच जण शासकीय नोकरी किंवा ॲग्रीला जाणं म्हणजे UPSC MPSC करणं यासाठी जाणं किंवा ॲग्री झाल्याच्या नंतर एखाद्या कंपनीत जॉब करणं, इतकं मर्यादित शिक्षण आपल्या कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत भारतभरच तसं झालेलं आहे. हे असं असताना तुम्ही काही काळ जॉबही केला असेल आणि नंतर हे कसं उमगलं की आपण हेच केलं पाहिजे, म्हणजे जॉब सोडून तुम्ही या क्षेत्रामध्ये आलात, तर तो प्रवास कसा होता? खरं तर MSc ला कृषी कीटकशास्त्र हा विषय घेतल्यामुळे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये तसं तेवढं ज्याला आपण प्रशासकीय सेवेचा अभ्यास करण्याचं जे वातावरण जे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीमध्ये आहे ते नव्हतं त्या कालावधीमध्ये. आणि दुर्दैवानेच म्हणेल किंवा मी माझ्या सुदैवाने म्हणेल की 98 ते 2002-2004 हा काळ एकूणच स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय बिकट असा काळ होता. जाहिराती रेग्युलरली येत नव्हत्या. ऑलरेडी 3-3, 4-4 वर्ष विद्यापीठामध्ये मुलं थांबून होती अभ्यास करून आणि जाहिराती नसल्यामुळे भविष्य काय असणं हा प्रश्न होता. परंतु MSc कृषी कीटकशास्त्र केल्यामुळे आपल्याला शेती आणि शेतीशी संलग्न काम करायचं आहे हे मनाशी ठाम निर्णय घेतलेला होता. त्यावेळी जॉबच्या ऑफर्स नव्हत्या असं नाही. कृषी सेवक, ग्रामसेवक या ठिकाणी होतं. इव्हन माझं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ऑफिसर्स या पदावरती नियुक्ती झालेली होती. एकच दिवस मी काम केलं, म्हणजे सकाळी जॉईन झालो आणि संध्याकाळी मी राम ठोकलेला हे आहे. परंतु एकंदरीतच शेती आणि शेतीतल्या नाविन्यपूर्ण गोष्टीवरती काम करायचं, कारण कृषी पदवीकडे मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने पाहत होतो. जसं MBBS BAMS झाल्यानंतर डॉक्टर गळ्यामध्ये स्टेथोस्कोप टाकून तुमच्या छातीला स्टेथोस्कोप लावला तर डॉक्टरांना एक अधिकार आहे 50 रुपये घेण्याचा, 100 रुपये घेण्याचा. तसं मला BSc ॲग्रीला असं असताना वाटायचं की मग कृषी पदवीधराने शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाऊल ठेवल्यानंतर, कृषी पदवीधराचा सल्ला दिल्यानंतरही शेतकऱ्यांनी 50 रुपये 100 रुपये दिले पाहिजेत. आणि हा धाडसी निर्णय मी महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये कृषी एकता मंच आहे, जिथं सगळे प्रशासकीय सेवेचा अभ्यास करणारे विद्यार्थ्यांचा तो मंच आहे, त्याही व्यासपीठावर मी हा विचार मांडला होता की स्पर्धा परीक्षा नाही जरी झाल्या काही विद्यार्थ्यांच्या तर त्यांनी कन्सल्टंट म्हणून काम करावं. एक चांगला सल्लागार शेतीतला म्हणून जर काम केलं तर चांगल्या शेतकरी सुद्धा तुम्हाला पैसे देऊ शकतात. आणि याच भावनेने 2002 पासून मी कन्सल्टन्सी सुरू केली. हार्डकोर मी कन्सल्टंट म्हणून काम करायला लागलो होतो. कन्सल्टन्सी सुरू केल्याच्या नंतरचा सुरुवातीचा अनुभव होता तुमचा, म्हणजे कशा पद्धतीने केली आणि काय अनुभव आला? मुळातच मी अशा तालुक्यातून काम करतो आहे किंवा अशा तालुक्यामध्ये काम केलेलं आहे की जो तालुक्याचं जगाच्या नकाशावरती त्या तालुक्याचं नाव आहे. म्हणजे जुन्नरची द्राक्ष ही युरोपामध्ये निर्यात होतात. जुन्नरचा भाजीपाला हा मुंबईच्या बाजारपेठेमध्ये फार सिंहाचा वाटा आहे. जुन्नरची फुलशेती जी आहे ही मुंबईच्या फुल बाजारामधला सर्वात मोठा वाटा जुन्नरच्या फुलशेतीचा आहे. आणि अतिशय प्रगतिशील शेती तुम्हाला जुन्नर तालुक्यामध्ये पाहायला मिळेल, कारण या तालुक्यामध्ये 4 धरणं आहेत. सिंचनाखाली जमीन चांगली आहे, ओलिताखाली जमीन चालू असल्यामुळे वर्षभर या ठिकाणी नाविन्यपूर्ण प्रयोग केले जातात. आणि मग या शेतकऱ्यांबरोबर काम करत असताना मला BSc ॲग्री किंवा MSc ॲग्री पेक्षा मला जास्त शिकायला मिळालं जुन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्यांकडून. पण त्याच वेळी एक धोकेवजा सूचना किंवा धोकेवजा एक धोक्याची घंटा म्हणतो आपण, ती डोक्यामध्ये वाजायला लागली होती. कारण का तर जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये 25 वर्षापूर्वीचा हा विषय आहे की जुन्नर तालुक्यामध्ये टोमॅटो सारख्या पिकावरती, द्राक्षासारख्या पिकावरती, भाजीपाला पिकावरती कीटकनाशकांचा वापर केला जायचा, तर ते मनाला कुठेतरी पटत नव्हतं. आणि म्हणून 2002 साली कृषी पदवीधर संघटना आहे आमची जुन्नर तालुक्यामध्ये, शिवनेरी कृषी ग्रामविकास प्रतिष्ठान, ज्याचे संस्थापक अध्यक्ष कृषीभूषण श्रीरामभाऊ गाडवे आहेत, उपाध्यक्ष मंगेश भास्कर जे सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे संचालक आहेत, देशभर द्राक्ष शेतीमध्ये हे करतात. तर अशी सगळी कृषी पदवीधर मंडळी एकत्रित येऊन आम्ही गावागावामध्ये जाऊन सेंद्रिय शेतीची चळवळ उभी केली. पण कदाचित असं म्हटलं जातं की तुम्ही काळाच्या फारही पुढे असाल तर तुम्ही वेडे ठरले जाता. आणि मग तोच काळ कदाचित आम्ही फार पुढे असल्यामुळे 25 वर्षापूर्वीचा काळ म्हणजे अजूनही सेंद्रिय शेती किंवा सेंद्रिय शेतीतल्या संकल्पना अजूनही आमच्या तालुक्यामध्ये 10-20% वरती ती रुजलेल्या नाहीयेत. 25 वर्षापूर्वी तर ते फारच बिकट होतं. मग आम्ही वेडे ठरलं गेलो, परंतु काम करणं सोडलं नाही. आणि म्हणून टप्प्याटप्प्याने लक्षात आलं की अरे सेंद्रिय शेतीमध्ये, विषमुक्त शेतीमध्ये आपण जिल्ह्यात, राज्यात, देशामध्ये आणि परदेशामध्ये सुद्धा चांगली कन्सल्टन्सी करू शकतो. आणि म्हणून हार्डकोर कन्सल्टंट होणं हाच मनाशी खुणगाड बांधलेली होती. आणि त्याच पद्धतीने नवीन नवीन संधी मिळत गेल्या आणि त्या पद्धतीने मी स्वतःला एक्सप्लोर करत गेलो. ओके. आता यासाठी तुम्ही एक कंपनी तयार केलेली आहे आणि त्या कंपनीच्या माध्यमातून कोणकोणते उपक्रम राबवले जातात?
मी साधारणतः 2009 पर्यंत हार्डकोर कन्सल्टन्सी म्हणून काम केलं. त्यानंतर 2010ला मी आमच्याच जुन्नर तालुक्यामध्ये केंद्र शासनाच्या माध्यमातून ग्रामोन्नती मंडळामध्ये कृषी विज्ञान केंद्र आलं. घरच्यांचाही थोडासा फोर्स होता, इव्हन कुटुंबाकडूनही सांगितलं गेलं भरपूर फिरलात तुम्ही, आता एका जागेवरती बसा. आणि म्हणून मी योगायोगाने त्या ठिकाणी ऍप्लिकेशन केलं आणि त्या ठिकाणी मी कृषी कीटक शास्त्रज्ञ म्हणून त्या ठिकाणी माझी निवड झाली. केंद्र शासनाचा असलेला हा उपक्रम आहे. देशभरामध्ये आज 700 पेक्षा जास्त कृषी विज्ञान केंद्र आहेत आणि कृषी विज्ञान केंद्र हा कृषीतल्या तंत्रज्ञानाचं प्रसार करण्याचं काम करतं, कृषीतलं तंत्रज्ञानाचं. तर याच तालुक्यामध्ये मी 2010 ते 2016 पर्यंत काम केलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा वाटलं की आपण परत एकदा एका याच्यामध्ये अडकलो जातो आहे. एक मोनोटोनस जॉब आहे, 5-6 तालुक्यामध्येच आपण फिरतो आहोत आणि त्याच्या अगोदर मात्र जगातले अनेक देश फिरण्याची सवय लागलेली होती. मग पुन्हा 2016ला जनरली हा निर्णय होत नाही त्या वयाच्या टप्प्यावरती गेल्यानंतर की तुम्हाला एक अतिशय चांगली सुखवस्तू नोकरी आहे, केंद्र शासनाचा पगार आहे आणि त्या पगाराला सोडून आणि मध्यमवर्गीय कुटुंब म्हणजे पगार होता साधारणतः मी ज्यावेळी सोडलं त्यावेळी 5वा वेतन आयोग होता, त्यावेळी तो काहीतरी माझा पगार हा 74-75 हजारामध्ये होता आणि त्याच वेळी 6वा वेतन आयोग लागलेला होता. त्यामुळे पगार हा आमचा साधारणतः 1.25 लाखावरती गेला. 1.25 लाख. 1.25 लाखाची नोकरी तुम्ही सोडली आणि सोडल्याच्या नंतर तुम्ही स्वतःची कंपनी नाही सुरू केली लगेच मी, कारण माझ्या डोक्यातलं फक्त हार्डकोर कन्सल्टन्सीच होती. परंतु मग योगायोगाने ही नोकरी मी सोडली आणि आमच्याच तालुक्याच्या बाजूला आंबेगाव तालुक्यामध्ये भाग्यलक्ष्मी डेअरी फार्म आहे, जो देशातला सर्वात मोठा डेअरी फार्म आहे. ॲटोमाइज ज्याला अद्ययावत तंत्रज्ञानाने आहे, ज्याचं दूध प्राईड ऑफ काऊ हा जो सर्वात प्रीमियम ब्रँड आहे दुधाचा, त्या ठिकाणी वेस्ट मॅनेजमेंट आणि ॲग्रॉनॉमीच्या त्या व्हर्टिकलचा सीईओ म्हणून माझी निवड झाली आणि अतिशय चांगलं पॅकेज त्याही ठिकाणी त्यांनी मला दिलं होतं. 18 लाख प्लस 6 लाख असं 24 लाखाचं CTC होतं, म्हणजे कॉस्ट टू कंपनी 2016ला. परंतु त्याही जॉबमध्ये मग एक वर्षभर तिथे जे काही मला अनुभव शिकता आले त्या डेअरीवरती, अद्ययावत तंत्रज्ञानाच्या असलेल्या डेअरीवरती, आणि मग मला माझा थोडासा आवाका कळाला की अरे हे ज्ञान घेऊन आपण देशभरामध्ये आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती जाऊ शकतो. म्हणून पुन्हा 2017ला तो जॉब सोडला मी. 1 वर्ष तो जॉब केला, 24 लाखाची नोकरी परत सोडली आणि मग पुन्हा कन्सल्टन्सीच करायची हा निर्णय घेतला. म्हणजे पुन्हा जे तुमचं स्वप्न होतं शिकत असताना त्यानंतर 2 नोकऱ्या सोडल्या आणि पुन्हा कन्सल्टन्सी. आता हा प्रवास कसा आहे? 2017ला स्टॉप कर. त्यानंतर तुम्ही जे प्रवास सुरू केला त्या प्रवासामध्ये कंपनी सुरू करून तो प्रवास पुढे कशा टप्प्यानं पार पडत गेला? खरं तर कन्सल्टन्सीचा गेल्या 20 वर्षाचा जर माझा अनुभव पाहिला तर फक्त मनापासून जाणीव हीच की कन्सल्टंटचा एक मुख्य रोल असतो की त्याने त्याच्या जो क्लायंट आहे त्या क्लायंटची प्रोजेक्ट असेल, शेती असेल किंवा हे असेल, याच्या खर्चात बचत झाली पाहिजे तर कन्सल्टंटच्या ज्ञानाचा उपयोग असतो. आणि त्याचबरोबर ज्याला शास्त्र समजतंय, ज्याला निसर्ग समजतो, ज्याला निसर्गातलं पर्यावरण समजतंय, पर्यावरणाचा ऱ्हास समजतोय, त्या कन्सल्टंटने मात्र सल्ले देत असताना ह्या सगळ्या बाबींची सांगड घालायची असते. फक्त उत्पादन वाढवायचं नसतं, तर ते उत्पादन वाढवत असताना ते योग्यरीत्याने वाढलं पाहिजे, ते विषमुक्त असलं पाहिजे, त्यातून मातीचा ऱ्हास झाला नाही पाहिजे, त्याच्यातून पर्यावरणाचा ऱ्हास, ह्या सगळ्या बाबींची सांगड घालावी लागते. आणि हा विचार 25 वर्षापूर्वीचा थोडा धाडशी होता, कारण त्यावेळेच काळच असा होता की नवीन नवीन तंत्रज्ञान हॉर्टिकल्चर मध्ये येत होतं. लोक युरोपात द्राक्ष एक्सपोर्ट करत होती, नवीन नवीन पीक उत्पादनाच्या पद्धती येत होत्या आणि त्यामुळे केमिकल, विद्राव्य खतं, बुरशीनाशक यावरती फोकस असलेल्या शेतकऱ्यांना अशा पद्धतीने वळवणं फार कठीण होतं. आणि म्हणून 2017ला ज्यावेळी मी 2018ला गोवर्धन सोडल्यानंतर, भाग्यलक्ष्मी डेअरी फार्म सोडल्यानंतर ज्यावेळी पुन्हा हार्डकोर कन्सल्टन्सी करण्याचा मनामध्ये विचार आला, त्यावेळी फक्त एकच होतं की गेल्या 18 वर्षामधला जो काही आपला अनुभव आहे की ज्याच्यामध्ये आपला प्रयत्न आहे की सस्टेनेबल, ज्याचं म्हणजे माझ्या प्रत्येक वेळी माझ्या याच्यामध्ये सस्टेनेबल हा एक शाश्वतता हा एक महत्वाचा विषय असतो. शाश्वतता म्हणजे आज आम्ही या निसर्गाकडून सगळं काही ओरबडून घेत आहोत, पण याच्यावरती अजून हजारो पिढ्या पुढच्या जगायच्या आहेत. याचा विचार मला जर आला नाही तर माझ्यासारखा करंट टाकूनही नाही. आणि ती भावना मनामध्ये असल्यामुळे मी कन्सल्टन्सी करत असताना एक लक्षात आलं की ह्या दुष्टचक्रात शेतकरी का अडकतोय, की भरपूर खतं टाकायची, भरपूर उत्पादन मिळवायचं, भरपूर उत्पादन मिळवत असताना त्याच्यावरती भरपूर किडी येत आहेत, भरपूर रोग येत आहेत, मग त्यांना आटोक्यात आणण्यासाठी पुन्हा भरपूर कीटकनाशकांचा, बुरशीनाशकांची फवारणी करायची. आणि मग एवढं सगळं करून शेवटी मिळतं काय हातामध्ये, तर संपूर्णपणे विष असलेला तुमचा शेतमाल.
की जो विकून तुम्ही पैसे कमवणार आहात आणि त्याच पैशातले 70-80% पैसे परत तुम्ही तुमच्या आरोग्यावर खर्च करणार आहात. म्हणजे आज शेतकऱ्याच्या घरामध्ये काही आजारी पडत नाही असं नाही. माझं बऱ्याच वेळा म्हणणं असतं की शेतकऱ्याच्या घरामध्ये त्याने जर 5 लाख रुपये कमवले असेल तर दुर्दैवाने त्याला पुन्हा 1-2 लाख रुपये हे आजारावरती खर्च करावे लागतात. कारण जी कीटकनाशकं खाणाऱ्याला पोटामध्ये गेल्यानंतर त्रास करतात ती कीटकनाशकं फवारत असताना सर्वातीला शेतकऱ्यालाच त्रास करत असतात. पण ही उत्पादनाच्या हव्यासापोटी किंवा कुटुंबाचं एक जबाबदारी आहे, याच्यामुळे बऱ्याच वेळा त्या शेतकऱ्यांमध्ये ते होत नाही. मग आम्ही 2018 साली कीटकनाशकांचा सुरक्षित वापर, कीटकनाशकांचा वापर करत असताना मास्क लावणं, ग्लोव्ज घालणं, टोपी घालणं, गॉगल घालणं या बाबींचा प्रचार प्रसार करायला सुरुवात केली की बाबा लोक आता तुम्ही काम करत करत समाजसेवा याच्यामध्ये आणि याच दरम्यान काही उत्पादनं तुम्ही निर्माण केली. मग यामध्ये लक्षात आलं की शेतकरी एवढा रासायनिक खतांवर अवलंबून का आहे, तर त्याला उत्पादन वाढवायचं आहे. मग त्यातला सर्वात मोठा जो काही दुर्दैवी बाब असेल तर शेतकऱ्याच्या घरातलं गोधन संपलं. म्हणजे मी बऱ्याच वेळा म्हणत असतो की शेतकरी जेवढा मोठा बागायतदार झाला तो बागायतदार शेतकरी दर आठवड्याला आठवडी बाजारामध्ये जाऊन भाजीपाला आणू लागला. कारण त्याच्याकडे एकच पिके ऊस, त्याच्याकडे एकच पिके द्राक्ष. म्हणजे द्राक्ष पिकवणारा द्राक्ष बागायतदार आठवडी बाजारामध्ये त्याला घरी लागणाऱ्या सगळ्या भाजीपाला विकत घेऊन येतो आहे. शेतकरी बाजारातून दूध विकत घेऊन येतो आहे. ही भारतीय शेतीसाठी सर्वात दुर्दैवी बाब आहे. मग गोधन का गेलं तर गोधनाकडून फक्त आम्ही दूध मिळतं एवढीच भावना केली, पण नाही. गाईच्या शेण आणि गोमूत्रामध्ये पुन्हा शेतीला जिवंत करण्याची, पुन्हा शेतकऱ्याची अर्थव्यवस्था बलवान करण्याची ताकद आहे, हे एक विचार मनाला शिवायला लागला. आणि मग लक्षात आलं 2018-19 की आपण गोशाळा, आपण मोठे मोठे डेअरी फार्म, मोठे मोठे पोल्ट्री फार्म, जिथं वेस्ट वाया जाते त्या वेस्ट पासून आपण जर काही करू शकलो तर. आणि सुदैवाने मी केव्हीके मध्ये काम करत असताना नेदरलँड गव्हर्नमेंटची मला एक फेलोशिप मिळाली होती आणि नेदरलँडला मला एक पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा, ज्याला आपण म्हणू फूड सेफ्टी आणि इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट, ज्याला एकात्मिक कीड व्यवस्थापन, त्यासाठी मी गेलो होतो. इस्रायल गव्हर्नमेंटचेही मला सेंद्रिय शेतीसाठी फेलोशिप होते आणि जगातल्या अनेक देशांमध्ये मी जाऊन आलो शेतीच्या माध्यमातून. पण मला तिथे गेल्यानंतर कळालं की बायोगॅस हे जे तंत्रज्ञान आहे त्या बायोगॅसचा एक कोर्स चालू होता आफ्रिकन मुलांसाठी. आणि योगायोगाने एका लेक्चरमध्ये जाऊन बसण्याची मला तिथे संधी मिळाली आणि लक्षात आलं की बायोगॅस मधून बाहेर पडणारी जी स्लरी आहे हे जगातलं सर्वात सुप्रीम फर्टिलायझर आहे. आणि याची शिकवण युरोपियन लोक आफ्रिकन लोकांना करून देत होते आणि ती ऐकण्याची संधी मिळाली. आणि तेव्हापासून डोक्यामध्ये एक चक्र की जर रासायनिक खताच्या, रासायनिक कीटकनाशकाच्या दुष्टचक्रातून जर शेतकऱ्याला बाहेर काढायचं असेल तर बायोगॅस हे वेगळ्या नजरेतून त्याच्या समोर आणणं गरजेचं आहे. आणि म्हणून मग तोच एक ध्यास मनामध्ये घेतला. फोरकास्ट ॲग्रोटेक नावाचे स्वतःची पहिल्यांदा प्रोप्रायटरशिप फर्म होते, पण जशी जशी कन्सल्टन्सी वाढायला लागली तसं तसं माझे क्लायंट हे कॉर्पोरेट कंपन्या होत्या. आणि मग त्या कॉर्पोरेट कंपन्यांना प्रोप्रायटरशिप किंवा इंडिव्हिज्युअलशिप हे करणं अवघड जात होतं आणि म्हणून कंपनीचा जन्म झाला प्रायव्हेट लिमिटेड. आणि मग फोरकास्ट ॲग्रोटेकचा प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी 2020 साली अस्तित्वात आली. त्यानंतर कोरोना काळ आला. कोरोना काळ आल्यानंतर पुन्हा 2023 पासून कामाला सुरुवात केली. कोरोना कालावधीमध्ये अनेक स्टार्टअपचं वारं सुरू होतं. ऑनलाईन बरेचसे ट्रेनिंग्स मिळत होते. घरी बसल्या बसल्या काही काम नाही म्हणून स्टार्टअपला रजिस्टर्ड करून ते ट्रेनिंग घेण्याचा प्रयत्न केला. आणि नंतर लक्षात आलं की मग आपलं कंपनी फक्त कन्सल्टन्सीची मर्यादित न ठेवता बायोगॅस उभे करता येऊ शकतात का, गॅसचा वेगळ्या पद्धतीने काही वापर करता येऊ शकतो का, खतांच्या निर्मितीची यंत्र जी आहेत ती तयार करता येत आहेत का, आणि एकंदरीतच EPC ज्याला म्हणलं जातं, इंजिनिअरिंग प्लॅनिंग आणि कमिशनिंग, हा पूर्णच आपल्या कंपनीच्या माध्यमातून देता येतं का याचा विचार सुरू झाला. आणि 2023 पासून आपली कंपनी संपूर्ण देशात आणि जगातल्या 7 देशांमध्ये आपण अतिशय चांगल्या पद्धतीने पर्यावरणाची शाश्वतता, पशुधनापासून मिळणाऱ्या शेण गोमूत्रापासून ऊर्जा आणि सेंद्रिय खत यावरती काम करायला सुरू केलं. तुमच्याकडे जे 2 उत्पादन आहेत आता, एक गोरस आणि दुसरं गोप्रॉम. ओके, म्हणजे हे 2 उत्पादनं तुम्ही मार्केटमध्ये आणलीत. आज तुम्ही आत्ताच बोलताना म्हणाल जवळपास 7 देशांमध्ये तुम्ही काम करतायत. तर 7 देशांमध्ये कशा पद्धतीने? यातला जर पहिला देश पाहाल तर ईस्ट आफ्रिकेतलेच 3 देश आहेत त्याच्यामध्ये, मलावी, मोझांबिक आणि टांझानिया, ज्या ठिकाणी मोठे मोठे पोल्ट्री फार्म्स जे आहेत ते माझे क्लायंट्स आहेत. त्यानंतर ओमानमध्ये एक मोठा डेअरी फार्म आहे, ते एक माझे क्लायंट आहेत. त्यानंतर थायलंडमध्ये, मलेशियामध्येही माझं काम सुरू आहे. आणि नुकतंच 2 महिन्यापूर्वी मॉरिशस गव्हर्नमेंटच्या माध्यमातून आम्ही काही प्रेझेंटेशन दिलेलं आहे आणि पुढच्या महिन्यापासून मॉरिशसमध्ये आमचा प्रोजेक्ट सुरू होईल. प्रोजेक्ट असा आहे की जगाच्या पाठीवरती सगळीकडे पशुधन आहे
काही ठिकाणी गायी आहेत, काही ठिकाणी म्हशी आहेत, काही ठिकाणी बकऱ्या आहेत, काही ठिकाणी पिगरी सुद्धा वराह पालन केलं जातं, पोल्ट्री पालन, कुक्कुटपालन केलं जातं. या सगळ्यांच्या माध्यमातून कुक्कुटपालनाचं एंड प्रॉडक्ट काय तर चिकन किंवा एग्स. डेअरी फार्मिंगचं मेन प्रॉडक्ट काय तर दूध. परंतु ही जी इंडस्ट्री आहे, मग ती पोल्ट्री असेल, डेअरी असेल, फिशरी असेल, पिगरी असेल, हे सगळे इंडस्ट्रीवरती सुद्धा वातावरण बदलाचे परिणाम व्हायला लागलेले आहेत. त्यांच्या सुद्धा प्रोडक्शन कॉस्ट ह्या वाढायला लागलेल्या आहेत. आणि त्यामुळं चिकन विकून, एग्स विकून सुद्धा ती इंडस्ट्री बऱ्याच वेळा सस्टेन होत नाही. मग आमच्या कंपनीचं काम काय आहे तर आज त्यांच्यासाठी जे वेस्ट आहे, ते जे वेस्ट आहे ते वेस्टचे पैसे करून देणं, वेस्ट टू वेल्थ म्हणलं जातं ज्याला. आणि ह्या वेस्ट टू वेल्थ संकल्पनेतून आपण पोल्ट्री मॅन्युअर असेल, कावडंग असेल, पिगरीचा याच्यामध्ये हे करतो. ओके. आता गोरस जे आहे, गोरस तुम्ही जे तयार केलेलं आहे याच्यामध्ये तुमच्या भाषेमध्ये म्हणजे ॲग्रीच्या याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी ते कसं महत्वाचं आहे, त्याच्यात कोणते कोणते घटक आहेत आणि जे खत आहे तुमचं ते सेंद्रिय शेतीच्या संदर्भात आहे, ते त्यात कोणते कोणते घटक आहेत. म्हणजे बऱ्याच जणांचा समज असतो की रासायनिक खतं टाकलीच पाहिजे. तर रासायनिक आणि तुम्ही जे हे दोन प्रोडक्ट तयार केलेले आहेत याचं कॉम्बिनेशन कसं आहे? पहिलं जे आपलं जे प्रॉडक्ट आहे गोरस, जे मी तुम्हाला सांगितलं की ज्या बाहेर पडणारी बायोगॅस मधून बाहेर पडणारी स्लरी हे जगातलं सुप्रीम फर्टिलायझर म्हणून आहे, ज्याच्यावरती 1000पेक्षा जास्त रिसर्च पेपर इंटरनॅशनली सुद्धा आहेत. मग माझ्या डोक्यात होतं की आपण या प्रॉडक्टला नाव देताना काय द्यावं, तर आजही आपण गोमातेला प्राधान्यक्रम, कारण गोमय वसते लक्ष्मी, गोमूत्रे धन्वंतरी जसं आपण म्हणतो, ती खरंच ती लक्ष्मी आहे. आणि तिच्या शेणापासून आणि गोमूत्रापासून या मातीला पुन्हा जिवंत करण्याची ताकद आहे. मग मी त्यातला मातेतला गो घेतला आणि रस हा जनरली RAS ज्याला आपण रस म्हणतो, अर्क म्हणतो, पण त्यातलं खरं ऍब्रिव्हिएशन जे आहे ते वेगळं आहे. गोरसचा खरा अर्थ आहे गो फॉर रिजेन्युएशन ऑफ ऍग्री सॉइल्स, म्हणजे मृत होत चाललेल्या शेत जमिनीला जिवंत करण्याचा हा प्रॉडक्ट आहे, म्हणून ते गोरस आहे. हे आपलं ट्रेडमार्कही आहे, रजिस्टर्ड ट्रेडमार्क आहे. आणि दुसरं आहे गोफ्रॉम. गोफ्रॉम म्हणजे गो फॉर फॉस्फेट रिच ऑर्गॅनिक मॅन्युअर. म्हणजे आपल्या शेतीमध्ये 3 प्रकारची मुख्य अन्नद्रव्य पिकाला लागतात, नत्र, स्फुरद आणि पालाश. त्यातलं नत्र वातावरणामध्ये भरपूर आहे, तो घेण्याची ताकद झाडांमध्ये असेल तर झाड स्वतःहून घेऊ शकतं. पालाश कमी जास्त प्रमाणात प्रत्येक जमिनीमध्ये उपलब्ध आहे, फक्त तो कमी जास्त प्रमाणात आहे. फॉस्फरस हा त्यातल्या त्यात सर्वात महत्वाचा घटक आहे की जो तुम्हाला आज मात्र DAP, SSP सारख्या खतांमधून दिलं जातं. दुर्दैवाने या 2 खतांच्या बाबतीतलं भारतात नाही तर जगातलं जे काही आहे, आता तुम्ही DAP ची बॅग तुमच्या जमिनीमध्ये जर टाकली, ज्याला 1846चं खत म्हटलं जातं, याचा अर्थ 46% त्याच्यामध्ये फॉस्फरस आहे. म्हणजे DAPच्या 2 बॅगा ज्यावेळी तुम्ही जमिनीमध्ये टाकता त्यावेळी तुमच्या पिकाला 46 किलो फॉस्फरस मिळतो. हे एक गणितीय झालं. परंतु टाकल्यानंतर पिकांना मात्र फक्त 15 ते 20% मिळतंय आणि उरलेलं जमिनीमध्ये फिक्स होतंय आणि त्याच्यामुळे जमिनी नापीक होत चाललेल्या आहेत. आणि 45% 46% पैकी फक्त 8 ते 9 किलो मिळतं आणि उरलेलं 34-35 किलो हे जमिनीमध्ये फिक्स होतं आणि त्याचा कडक होतं आणि त्या ठिकाणी ते उपलब्ध होत नाही. आणि हा माझं नाहीये, हा रिसर्च इन्स्टिट्यूटचे हे आहेत की भारतातलं फॉस्फेटिक फर्टिलायझरचं फिक्सेशन 78% पासून 82% पर्यंत आहे जमिनीच्या वेगवेगळ्या ठिकाणी. मग आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात DAP टाकून एकतर जमिनी खराब करत आहोत आणि प्लस ते जर पिकाला न मिळाल्यामुळे पीक कमजोर होत आहे. आणि निसर्गाचा नियम आहे, जो कमजोर आहे त्याच्यावरती रोग, किडी येणार आहेत, हा निसर्गाचा नियम आहे. इम्युनिटीच राहत नाही प्लांट्समध्ये. आणि म्हणून मग भारतात उपलब्ध असणारा रॉक फॉस्फेट म्हणजे DAP, SSP बनवायला रॉक फॉस्फेट लागतो, जो आपल्याकडे आयात केला जातो वेगवेगळ्या देशांमधून. पण भारतातही रॉक फॉस्फेट मिळतो, म्हणजे राजस्थानमध्ये उदयपूरमध्ये, त्याच्यानंतर मध्य प्रदेशमध्ये सागर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी रॉक फॉस्फेट मिळतो. पण तो रॉक फॉस्फेट तुम्ही बायोगॅसच्या स्लज बरोबर चांगल्या पद्धतीने जर कंपोस्ट केला, कंपोस्टिंग केलं त्याचं आणि ते जर खत उपलब्ध करून दिलं तर ते रासायनिक DAP आणि SSP ला पर्याय आहे. आणि म्हणून गोप्रॉम जे खत आहे आपलं ते आपण त्या ठिकाणी प्रमोट करायला सुरुवात केली. आणि त्या खतामागचा हेतू एकच होता की प्रॉम जमिनीमध्ये गेलं तर जमिनीला फॉस्फरस तर मिळणारच आहे, स्फुरद मिळणारच आहे, पण त्याचबरोबर कुजलेलं शेणखत चांगलं शेत जमिनीमध्ये जात आहे आणि ज्याच्यामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहते. म्हणजे आता हे महाराष्ट्र, त्यानंतर भारतातल्या अनेक राज्यामध्ये आणि बाहेरच्या देशात सुद्धा हे तुमचं उत्पादन जातं. म्हणजे हे 2 उत्पादनं तुम्ही शेतकऱ्यांसाठी आणलीत आणि शेती चांगली राहावी हा त्या पाठीमागचा महत्वाचा उद्देश तुमचा आहे. आता पुढचा टप्पा जो आहे, जे 7 देशाशी तुम्ही देशासोबत काम करताय, शेतकऱ्यांसाठी एक काम करताय, या अगोदरही तुम्ही एक समाजसेवा म्हणून
शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन दोघं तिघे मिळून मोटरसायकलवरती जाऊन सेंद्रिय शेती करण्यासाठी त्यांना प्रेरित केलं आणि पुढे नंतर हे सगळे उत्पादनं आणून त्यांच्यासाठी काम करतात. आपण आत्ताच तुमच्या शेतावरती गेलो होतो. तुम्ही शिवनेरीच्या पायथ्याला पाठीमागे 14 एकर डोंगर पायथ्याला जमीन घेतलेली आणि तिथं एक सुंदर कृषी पर्यटन स्थळ तुम्ही उभं करताय. त्या शेतामध्ये तुमची काय स्वप्न आहेत की कशा पद्धतीनं ते उभं राहिलं पाहिजे? म्हणजे एकीकडे तुम्ही शेतकऱ्यासाठी काम करताय आणि दुसरीकडे तुम्ही झाडंही लावताय, पर्यटन स्थळही उभं करताय. म्हणजे काय आहे नेमकं तुमच्या डोक्यात काय आहे? डोक्यामध्ये एकच संकल्पना होती की शेतीतलं ज्याला आपण शाश्वत तंत्रज्ञान आहे, ज्याला मी सस्टेनेबल म्हणेल, सस्टेनेबल टेक्नॉलॉजी, सस्टेनेबल फार्मिंग, हे लोकांना दाखवायचं असेल तर ते तुमच्याकडेही उपलब्ध असावं, मॉडेल म्हणून उपलब्ध असावं, हे एक स्वप्न होतं. दुसरं एक आहे की बीएससी ॲग्रीला असतानाच आपल्याला ज्या जमिनीवरून बीएससी ॲग्रीचं 1 वर्ष वाया गेलेलं आहे त्यामध्येच शेतीमध्ये आपल्याला आपलं स्वतःचं शेत असावं आणि ते शेत जे जगाला आपण शिकवतोय विषमुक्त असावं, सर्क्युलर इकॉनॉमीचं मॉडेल असावं, पर्यावरणपूरक असावं, ते मॉडेल स्वतःच हे असावं. कारण सांगणं फार सोपं आहे, स्वतः करणं प्रचंड अवघड असतं. आणि म्हणून जगभरामध्ये, आणि मी हार्डकोर ट्रेनर आहे, ट्रेनिंग हा माझा एक पॅशन आहे की बाबा प्रशिक्षण देणं वक्तृत्वामुळे तुमच्याकडे ते आलं. येस, त्यामुळे मग जगातल्या शेतकऱ्यांना जगातलं हे करत असताना आपलंही स्वतःचं असावं. कारण आज तंत्रज्ञानामुळे आपण इथं बसून केनियातल्या ॲव्होकाडो पिकवणाऱ्या शेतकऱ्याशी बोलू शकतोय. माझं मलावीमध्ये 450 एकरवरची लागवड झालेली आणि 4000 एकरवरती आंब्याच्या लागवडीचा फार्म जे माझे क्लायंट आहेत आपण जगाला इथून देऊ शकतो. म्हणजे सगळं देत असताना माझ्या शेतातलं माझं स्वप्न असं होतं की ज्याला एकात्मिक शेती म्हणतात. असं म्हणजे आजही माझ्या शेतामध्ये पाहाल तर तुम्ही आंब्याची बाग पाहिली, अतिघन पद्धतीची केशरची लागवड आहे, हापूस आंबा, शिवनेरी हापूसची आमची एक वेगळी ओळख आहे. माझ्या शेतामध्ये जांभळाची झाडं आहेत, साधारणतः 250 बहाडोली जांभळाची झाडं आहेत, फणस आहे, आवळा आणि चिंचची लागवड आता सुरू आहे, नारळ आहेत, शेततळ आहे माझ्या शेतामध्ये तुम्ही पाहिलं, त्याच्यामध्ये मरळ जातीचे मत्स्यपालन पाहिलं तुम्ही, माझ्या शेतामध्ये गावठी कोंबड्या पाहिल्या, शेळ्या पाहिल्या, गाया 8 ते 9 गाया, 2 म्हशी आहेत आणि बायोगॅस आहे. जी स्लरी मी जगभर लोकांना सांगतो ती माझ्या शेतातही पाहिजे, कारण मी सांगतोय हे वापरलं गेलं पाहिजे. तर माझ्या शेतातलं एक स्वप्न आहे की ते पर्यटन तर असावंच, पर पर्यटनाबरोबर माझा सर्वात जास्त, जसं अन्न तुम्ही काम करतात निसर्गाच्या शाळेच्या माध्यमातून, की मुलांमध्ये हा जागरूकता आली पाहिजे निसर्गाविषयी, शेतीविषयी. माझ्याकडे येऊन त्या ठिकाणी त्या मुलाला शेतीतलं परिपूर्ण नॉलेज देता यावं असं एक सेंटर असावं. कारण कृषी विज्ञान केंद्राचा जॉब जेव्हा मी सोडला त्यानंतर कृषी विज्ञान केंद्र हे कृषी तंत्रज्ञानाचा प्रचार प्रसारासाठी असतं आणि असं मॉडेल कृषी विज्ञान केंद्रातही तुम्हाला पाहिला. मग माझं एक स्वतःचं स्वप्न होतं की आपलं स्वतःच एक कृषी विज्ञान केंद्र असावं की ज्याच्यामध्ये शेतीचं शास्त्र कुणालाही आल्यानंतर आपल्याला ते दाखवता आलं पाहिजे. एवढंच एक स्वप्न त्या ठिकाणी उराशी बाळगून आहे. म्हणजे आता त्या ठिकाणी तुम्ही एक प्रशिक्षण केंद्र उभं करता. यस. आणि तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं, हापूस आंबा असो, केशर आंबा असो, सगळीच दीर्घकाळ टिकणारी, चिंचेपासून आवळा, त्यानंतर जांभूळ, ही सगळी झाडं, आणि वर मरळ, माशी पालन म्हणजे मत्स्यपालन सुद्धा तुम्ही केलेलं आहे. तर म्हणजे एक मॉडेल तुम्ही तयार करताय सगळ्यांसाठी की हे या पद्धतीने असावं. नंतर त्या ठिकाणी राहण्याची सुद्धा व्यवस्था केली जाणार. म्हणजे ज्याच्याकडे 1 गुंठा जमीन नव्हती, कृषी क्षेत्रामध्ये शिक्षण घेतल्याच्या नंतर नोकरी लागून सुद्धा नोकऱ्या सोडून तुम्ही कन्सल्टंटीकडे वळालात आणि तिथून पुढे स्वतःची कंपनी तयार करून तुम्ही ती जगभर पोहोचती केली आणि आज झाडंही लावताय, स्वतःची शेतीही डेव्हलप करताय. हे सगळं करत असताना सुरुवातीचा काळ हा तुम्हाला अडचणीचा तर होताच, पण समाजाच्या बाबतीमध्ये कसा होता आणि आत्ताच्या काळात तुमचं हे सगळं, आता आपण दिवसभर 2 दिवस झालं तुमच्या सोबत आहे, तुमच्या सोबत जी माणसं आहेत ती माणसं ज्या पद्धतीने बोलत आहेत, या 2 काळामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो? तसा फार हे काळ हा सुरुवातीपासून खडतर होताच, परंतु मी म्हणेल की जेवढा खडतर काळ असतो तेवढा तुम्हाला जास्त शिकायला मिळतं. आणि त्यामुळे सुरुवातीच्या कालावधीमध्ये आव्हानं होती. कुटुंबाला सांभाळायचं होतं, मध्यमवर्गीय कुटुंब असल्यामुळे कुटुंबाच्या अपेक्षा असतात, त्यानंतर प्रत्येकाचं स्वप्न असतं स्वतःचं घर असावं, म्हणजे स्वतःच्या घरापासून सुरुवात होते.
म्हणजे लग्न झालं त्यावेळी स्वतःचं घरही नव्हतं. लग्न झाल्यानंतर स्वतःचं घर निर्माण करणं, स्वतःच्या कुटुंबाला सांभाळणं आणि हे करत असताना आव्हानं होती. पण एक आतलं जे पॅशन होतं की कन्सल्टंट म्हणूनच काम करायचं, कन्सल्टंट म्हणूनच, म्हणजे नोकरीच्या संधी आल्या नाहीत अशा अजिबात नाही. नोकरीच्या अतिशय चांगल्या संधी आलेल्या होत्या, चांगल्या मल्टीनॅशनल कंपन्यांच्या संधी होत्या. पण मग तो जॉब नको होता. आणि सुरुवातीपासून एक काय कुणास ठाऊक, पण 5वी 7वीत असताना शंतनू किर्लोस्करांचं ते वाचलं गेलेलं जे पुस्तक आहे मराठी उद्योजकांसाठी त्यांनी जे लिहिलेलं आहे की एकाचा चाकर होण्यापेक्षा लाखाचा पोशिंदा होणं, जेट युगातला मराठी माणूस, फार छोटंसं पुस्तक आहे. त्यामुळे वाटायचं की आपल्याला उद्योग करायचा आहे. बरे लोकांनी उद्योगी म्हणावं, यार हे उद्योगी आहे, पण उद्योगच करायचा. आणि उद्योग असा करायचा की मला म्हणजे सांगायला आनंद वाटेल की कृषी महाविद्यालयात असताना सायकल सुद्धा घेण्याची कॅपॅसिटी नसलेला आज मात्र जगातल्या जवळजवळ 30-40 पेक्षा जास्त देशांमध्ये जाऊन आलो. प्रॉपर्टी किंवा स्थावर मालमत्ता म्हणून अजिबात कधीच मोह नव्हता, आजही तो नाहीये. पण फिरण्याची प्रचंड आवड आहे, जो माझं स्वप्न पूर्ण झाला. जवळजवळ 5वा-6वा पासपोर्ट सुरू आहे. पण फिरणं हा एक माझा छंद होता. आता मात्र एक आहे की पहिल्या आव्हानं होती, आताही आव्हानं नाहीत असं नाही, कारण कक्षा रुंदावली. आता जगातली आव्हानं आहेत. म्हणजे जी आव्हानं त्यावेळी 11वी काळात होती ती आता प्रत्येक जगामध्ये जाऊन जगातल्या प्रत्येक देशात वेगवेगळी आव्हानं आहेत. पण आता मात्र तुम्ही एखादा त्या उंचीवरती गेल्यानंतर आणि तुम्ही तुमच्या प्रिन्सिपलशी जर प्रामाणिक असाल, माझं प्रिन्सिपल आहे, म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण देईल की एका क्लायंटने मला सांगितलं की आम्हाला ऑर्गॅनिक नाही करायचं, तुमची 12 लाख रुपये कन्सल्टन्सी आम्ही देऊ, पण आम्हाला ऑर्गॅनिक नाही करायचं, आम्हाला केमिकल करायचं आहे. तर मी ते कन्सल्टन्सी नाकारली. मी म्हटलं नाही, कारण याचा अर्थ मला केमिकल रेकमेंड करता येत नाही का, केमिकल औषधं मला माहिती नाही आहेत का, केमिकल वॉटर सोल्युबल फर्टिलायझर मला माहिती येत नाही. पण मी ती कन्सल्टन्सी नाकारली, प्रामाणिकपणे नाकारली, की म्हटलं मला नको. कारण ज्या ठिकाणी अजून केमिकल गेलेलंच नाहीये तिथं मी केमिकल सजेस्ट करून केमिकल पाठवणं हे सर्वात मोठं माझ्या विचारांशी हे असेल, तत्वशी असतील. आणि म्हणून आजही तेच आहे की आपण स्वतःशी जर प्रामाणिक असाल तर उशिरा का होईना तुमच्या त्या कन्सेप्टला न्याय मिळतो. माझी अपेक्षा एकच की जग आता एका वेगळ्या आव्हानांना सामोरं जाते. ग्लोबल वॉर्मिंग हे फार मोठं आव्हान आहे, सगळ्यांनाच माहिती आहे, पण कृतिशील होणं गरजेचं आहे. आज निसर्गाच्या शाळेच्या माध्यमातून अण्णा तुम्ही जगभर पसरलात, लोकांना त्याची जाणीव करून देत आहात की का झाडं लावणं गरजेचं आहे. परंतु हे जे काही भौतिक सुखाच्या मागे लागलेलं संपूर्ण जग आहे, या जगाच्या माध्यमातून आज या छोट्या छोट्या कन्सेप्टवर आज जर काम सुरू नाही झालं, म्हणजे मला बायोगॅसवरतीच का आवडलं, तर बायोगॅसमुळे मिथेन ट्रॅप केला जातो की जो इंधन म्हणून तुम्हाला वापरता येतो. तोच प्रश्न मी तुम्हाला पुढचा विचारणार होतो की तुम्ही आता बोलत असताना आपण शेतामध्ये होतो त्यावेळेस बायोगॅस पाहत असताना तुम्ही सांगितलं की आपल्या देशात पहिली वेळ आपण दुसऱ्या देशातल्या कंपनीसोबत करार करून काम करतो आहोत. ते कशा पद्धतीने यामध्ये बायोगॅसमध्ये काम करत असताना बायोगॅसमध्ये आज 100 पेक्षा जास्त कंपन्या भारतामध्ये काम करतात. बायोगॅस 2-3 वेगवेगळ्या प्रकारात येतात. एक फार मोठे बायोगॅस येतात की ज्याच्यामध्ये 200-300 मेट्रिक टन वेस्ट एका दिवसाला प्रोसेस केलं जातं, ज्याच्यातून 4-5-6 टनापर्यंत सीबीजी तयार होतो आणि जो सीबीजी यांना इंधन म्हणून वापरला जातो. त्यानंतर एक हाऊस होल्ड बायोगॅस असतो की शेतकऱ्याच्या दारामध्ये असलेल्या 2 गायांचं शेण जे काही त्याचं 5-25 किलो मिळणार आहे त्यांनी 5-25 लिटर पाण्याबरोबर टाकणं, त्यातून त्याला महिन्याला 1 सिलेंडर इतकं एलपीजीच्या सिलेंडर इतकी ऊर्जा मिळते, ज्याच्यातून त्याचा हे चालू शकतं, साधारणतः त्याचं स्वयंपाकाचं काम होऊ शकतं. पण बाहेर येणारं जे काही खत आहे ते खत मात्र त्याचं 3 ते 4 एकरला सेंद्रिय पद्धतीने पिकवण्यासाठी पूरक असं खत असतं. आणि म्हणून बायोगॅसकडं ऊर्जा म्हणून न पाहता हे सेंद्रिय खत बनवण्याची फॅक्टरी म्हणून पाहिलं गेलं पाहिजे. परंतु दुर्दैवाने काय झालंय, एकतर फार मोठे बायोगॅस प्लांट की जे वेगवेगळ्या इतर रॉ मटेरियल वरती, म्हणजे कारखान्यातलं प्रेस मड असेल किंवा आता इथं नेपियर ग्रास वरती काही येणाऱ्या काळात होणार आहे. पंजाब हरियाणामध्ये भाताच्या किंवा गव्हाच्या काडापासून बायोगॅस निर्मिती चालू आहे. माझा एक प्रोजेक्ट जो कोट्यामध्ये आहे, 18,000 गायींच्या त्या ठिकाणी आहे, तिथं माझं फॉर्म तयार होत आहे. तर याच्यामध्ये आपल्याकडे आता 2 गायांची संख्या संपली. गायी शेतकऱ्याच्या गोठ्यातून गेली बाहेर आणि एकतर ती गोशाळेत गेली, ओके, नाही तर लुप्त झाली. आणि त्यामुळे आता इथून पुढे बायोगॅस जे तयार होणार आहेत मोठे, ते मिड साईजचे बायोगॅस होणार आहेत, म्हणजे 100 क्युबिक मीटरचे, 200 क्युबिक मीटरचे, की जे 50 गायी. आता गाया कोणाकडे आहेत तर 50-100 गाया डायरेक्ट दूध उत्पादक शेतकऱ्याकडे आहे, ज्याचा तो कोर धंदा आहे, किंवा पोल्ट्री ओनरवाल्याकडे तेवढं त्याचं रॉ मटेरियल आहे. मग मिड साईजच्या बायोगॅसची संख्या वाढली. मिड साईजच्या बायोगॅसचा प्रॉब्लेम काय आहे, त्याचं तयार झालेल्या गॅसचं करायचं काय. छोटा शेतकरी त्याचं घरात तरी स्वयंपाक करणार आहे, मोठ्या बायोगॅसला सीबीजी तयार होणार आहे, छोट्या या मिड साईजच्या बायोगॅसचं करायचं काय. त्याला एकच पर्याय असतो, जनसेटला जाळणं आणि त्याची लाईट तयार करणं.
पण अजूनही लाईट आपल्याला बऱ्यापैकी मिळते, त्यामुळे लाईटचा वानवा किंवा लाईटची जो काही तूट आहे ती आपल्याला जाणवत नाही. म्हणून तो बायोगॅस हा सिलेंडरमध्ये पॅक झाला पाहिजे आणि तो वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे चहाच्या ठेलेवाल्यांना यांना त्यांना विकला गेला पाहिजे. अशा तंत्रज्ञानाच्या शोधात मी बऱ्यापैकी होतो. जगातली एकच कंपनी ते तंत्रज्ञान घेऊन सध्या जगभर काम करत आहे. सुदैवाने गेल्या 2-3 वर्षाच्या माझ्या त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये नक्कीच ते तंत्रज्ञान भारत देशातही हळूहळू येणार आहे. आणि त्यानंतर मात्र हे जे मिड साईजचे बायोगॅस आहेत की म्हणजे 100-200 गायांच्या गोशाळा आहेत, 100 गायांचा मोठा डेअरी फार्म आहे किंवा 10,000 पिल्लांचा पोल्ट्री फार्म आहे, त्या ठिकाणी मात्र आपल्याला या गॅसला अतिशय चांगल्या पद्धतीने तयार करून त्याची उपयुक्तता ही घरापर्यंत किंवा हॉटेल्सपर्यंत पाठवता येईल. म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला हे उत्पादन घेता येतं. आता पुढचा प्रश्न जो सगळ्यांनाच पडतो की तुम्ही ते एवढं सोडलं, मग आता तुम्हाला नेमकं काय पडलं? आपण आर्थिक स्रोत जे आहे तुमचा, तर तुमच्याकडे आता किती रोजगार आहेत? तुमचं पुण्याला ऑफिस आहे, हे आपण बसलो ते नारायणगावला ऑफिस आहे, कोट्याला आहे ब्रांच, एक ब्रांच कोट्याला आहे राजस्थानमध्ये, त्यानंतर वसुंधरा तुमची रोपवाटिका आहे, त्यानंतर शिवनेरीच्या पायथ्याला खूप सुंदर कृषी पर्यटन स्थळ म्हणजे स्वतःची शेती तुम्ही डेव्हलप करत आहात. आणि इतके नशीबवान आहात की तुमच्या पाठीमागे शिवनेरीचा किल्ला उभा आहे आणि शिवछत्रपतीने जे पर्यावरणाचं निसर्गाचं स्वप्न बाळगलेलं होतं आणि ज्या पद्धतीनं उभं केलेलं होतं ते तुम्ही तुमच्या कृतीतून पुढे नेत आहात. तर आज तुमच्याकडे किती रोजगार आहे आणि तुमचा टर्नओव्हर हे सगळं कसं आहे? साधारणतः प्रत्यक्षपणे काय आहे की माझं हे जे आहे कंपनी जे आहे ती सुरुवातीपासूनच अशी कंपनी आणि प्रॉफिट या संकल्पनेतून कधीच नव्हती. प्रोजेक्ट जसे जसे मिळत गेले त्या प्रोजेक्टला पहिल्यांदा सस्टेन करण्यावरती भर असायचा माझा. म्हणजे मी एखादा प्रोजेक्ट जर हातामध्ये घेतला तर तो प्रोजेक्ट पूर्ण व्हायबल होऊन ती ग्राहक संतुष्ट होत नाही तोपर्यंत मी काम करत गेलो. आणि त्या काम करत गेल्यामुळे मला त्याचं समाधान आलं की आपण कुठलाही प्रोजेक्ट हातामध्ये घेतला तर तो परिपूर्ण करूनच आहे. माझा कंपनी थोडी सोशिओ एंटरप्राइजेस म्हणू आपण ज्याला, की ज्याला आपण सोशल इम्पॅक्ट देणारी कंपनी आहे. सोशल इम्पॅक्ट देणारी कंपनी म्हणजे कशी की माझी कंपनी गावातल्या गोशाळेवरती काम करते, परंतु माझी कंपनी तिथं प्रत्यक्षपणे काम न करता तिथल्या बचत गटाच्या माध्यमातून काम करते. आज नर्मदापुरम किंवा मध्य प्रदेशमध्ये सिओर या ठिकाणी 100 गायांची गोशाळा सांभाळणारा एक बचत गट आहे, महिला बचत गट, ज्या ठिकाणी जर्मन गव्हर्नमेंटच्या माध्यमातून GIZ एक संस्था आहे त्यांच्या माध्यमातून माझं हे संपूर्ण युनिट लावलं गेलं. त्या ठिकाणी आम्ही महिला बचत गटाला ट्रेनिंग दिलं. आज त्या 5 ते 6 महिला दिवसाला साधारणतः 1.5 ते 2 टन DAP ला पर्याय असणारं खत तयार करतात. गावातल्या गावात 1.5 ते 2,000 लिटर द्रवरूप खत तयार करतात आणि ते गावातल्या शेतकऱ्यांना विकतायत. त्यामुळे हे माझं सर्क्युलर इकॉनॉमीतलं सोशल इम्पॅक्ट देणारं एंटरप्राइज आहे. त्यामुळे प्रत्यक्षपणे जर पाहाल तर माझा स्टाफ 10 ते 12 जणांचा आहे, पण अप्रत्यक्षपणे पाहाल तर माझ्या कंपनीच्या माध्यमातून जे जोडले गेलेले लोक आहेत ते 200 पेक्षा जास्त लोकांना त्या ठिकाणी रोजगार निर्मिती झालेली आहे. आणि ज्याच्यामुळे संपूर्ण देशभरामध्ये साधारणतः एक 27-28 ठिकाणी प्रोजेक्ट सुरू आहेत. काही ठिकाणी डायरेक्ट डेअरी फार्म माझा स्टेक होल्डर आहे, काही ठिकाणी बचत गट आहेत, काही ठिकाणी स्टेट डिपार्टमेंट आहे, काही ठिकाणी गोशाळा आहेत. आणि म्हणून टर्नओव्हर पाहाल तर गेल्या वर्षीचा टर्नओव्हर 5 करोडचा होता. यावर्षी आम्ही तो 10-1 करोड पर्यंत टर्नओव्हर जाणार आहे. टर्नओव्हर पेक्षाही माझ्या डोक्यात असं होतं की ज्या कन्सेप्टनी मला माझ्या कंपनीला पेनिट्रेट करायचं आहे ती कन्सेप्ट महत्वाची होती. आणि ती कन्सेप्ट समोरच्याला रुचेपर्यंत तो आपण काही विकायचं नाहीये, कारण माझी कंपनी काही विकण्यासाठी जात नाहीये. माझ्या कंपनीचे कन्सेप्ट देतो आहे आम्ही की बाबा तुमच्याच गावातलं वेस्ट तुमच्याच गावात प्रोसेस करून तिथंच ऊर्जा निर्माण करून तिथंच खत निर्माण करून त्या गावाला ऊर्जा आणि खतांवरती आत्मनिर्भर करण्याची. जसं तुम्ही जुन्नर मध्ये एक गाव आहे, जुन्नर, येस, कशा पद्धतीने? जुन्नर मध्ये ठिकेकरवाडी नावाचं गाव आहे की ज्या गावचे सरपंच संतोष ठिकेकर अतिशय दूरदृष्टी असलेला हे गावातलं नेतृत्व की ज्यांच्या दूरदृष्टीमुळं देशाला काही योजना मिळाल्या. मी असं म्हणेन की 2017-18 साली गावात बायोगॅस असावं की 2017-18 साली कम्युनिटी बायोगॅस गाव पातळीवर असावं. अतिशय छोटं गाव, 120 कुटुंबाचं गाव त्या ठिकाणी असावं असा मनामध्ये विचार. पवार साहेबांच्या माध्यमातून संसद ग्राम योजनेअंतर्गत त्या गावामध्ये मजिद मेनन साहेब जे राज्यसभेवरती खासदार होते त्यांच्या माध्यमातून अनेक काही फंडातून बायोगॅस उभं राहिलं. त्यावेळी मी कृषी विज्ञान केंद्रात होतो. परंतु इन्फ्रास्ट्रक्चर्स उभे राहू शकतात, चालवण्यासाठी मात्र त्या ठिकाणी व्यावसायिकता आणि त्या ठिकाणी असलेलं मनुष्यबळ हे बऱ्याच वेळा शासकीय यंत्रणांना ते हे होत नाही.
शक्य होत नाही. आणि म्हणून मग पहिल्यांदा 2018 साली ज्यावेळी मी माझी कंपनी सुरू केली, 19 साली आम्ही ठिकेकरवाडी ग्रामपंचायतीबरोबर PPP मोडवर, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मोडवर, बायोगॅस गावाचा शेण गोमूत्र कंपनी टाकणार, त्यातून तयार होणारी ऊर्जा गावाला आणि तयार होणारी खतं गावाच्या गरजेनंतर बाहेर विकणं, असा तो करार आहे. त्यामुळे ते गाव आज सोलर एनर्जी, विंड एनर्जी, बायोगॅसची एनर्जी याच्यावरती पूर्णपणे स्वयंपूर्ण आहे. गावाला मध्ये रासायनिक खतांचा वापर कमी होऊन सेंद्रिय खतांचा वापर आहे. आणि 2023 साली देशातलं पहिलं ऊर्जा समृद्ध गाव म्हणून, अख्खं गाव संपूर्ण ऊर्जा समृद्ध गाव म्हणून देशातलं पहिलं पारितोषिक 1 कोटी रुपयाचं राष्ट्रपतींच्या हस्ते त्या गावाला मिळालं. मला तो आनंद आहे की ज्या प्रोजेक्ट्समध्ये आपण जीव ओतून काम करतो आहे त्या गावाला देश पातळीवरती प्राइज मिळणं. त्यावेळी ग्रामविकास मंत्री गिरिराज सिंग सर होते. कोरोनाच्या कालावधीमध्येच राष्ट्रीय गोकुळ मिशनच्या माध्यमातून मी ते प्रेझेंटेशन केलं होतं की असं खत आणि असंच पद्धतीची ऊर्जा जर गावच्या गावात तयार झाली तर, आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ते काम आहे. आज तसं पाहिलं तर मी एक व्यावसायिक धंदा म्हणून जर पाहाल तर त्याच ठिकाणी राहून मी फक्त माझा धंदा इथे करत राहील, पण मला तो बिझनेस म्हणून नको होता. तर माझी कन्सेप्ट आसाममध्ये सुद्धा राबवली गेली पाहिजे. माझी कन्सेप्ट मध्य प्रदेशमध्ये, गुजरात, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड, कर्नाटका इकडे राबवली गेली पाहिजे अशी मनाची इच्छा असल्यामुळे आम्ही तिथून. तुमच्या जवळचे कृषी मंत्री आहेत भारताचे, त्यांच्या शेतामध्ये सुद्धा आणि त्यांच्याकडे सुद्धा तुम्ही तुमचा हा प्रोजेक्ट उभा केलेला आहे. महत्वाची गोष्ट आपण सातत्यानं की तुम्ही पैसे खूप कमवू शकला असतात आणि आज मोठ्या प्रमाणात तुम्ही रोजगार अप्रत्यक्षरित्या 200च्या वर महिला आणि गावांमध्ये तुम्ही ते केलेले आहे. प्रत्यक्षरित्या 12-13 कर्मचारी तुमच्याकडे आहेत. सातत्यानं आपण एक गोष्ट बोलतोय की तुम्हाला हे सेवा म्हणून करायचं होतं, एक तत्व म्हणून करायचं होतं. जिथं पटलं नाही तिथं तुम्ही ते केलं नाही. म्हणजे एका हाती तुम्ही कंपनी चालवताय, दुसऱ्या हाती तुम्ही शेती आणि निसर्ग याला संलग्न काम करताय. हे सगळं करत असताना कोणी नाही तर कोणीतरी या सगळ्या गोष्टीची, चांगल्या गोष्टीची दखल घेतोच. तुमच्या सारखी माणसं बोटावर मोजण्या इतकी असतात, ती खूप मोजता यावीत म्हणून काही चांगली माणसं काम करतात. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे आपण बघतो पुरस्कार मिळालेले, तर ते पुरस्कार कोणत्या कोणत्या पद्धतीचे? तसं पुरस्कार म्हणाल तर सवय, म्हणजे तुम्ही अन्न वक्तृत्व स्पर्धातले समकालीन माझे मित्र आहात, तर लहानपणापासूनच याची सवय, त्यामुळे पुरस्कारांबाबतीतचं नाविन्य असं कधीच नव्हतं. परंतु स्वतःची कंपनी म्हणून ज्यावेळी काम करायला सुरुवात केलं त्यानंतर लक्षात आलं, आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स जे TISS ही भारतातली सर्वात मोठी समाजसेवेचं प्रशिक्षण देणारी सामाजिक संस्था आहे, त्यांनी एक सोशल व्हेंचर चॅलेंज लावलं होतं की तुम्ही स्टार्टअप येऊन तिथं प्रेझेंट करा आणि तुमचं किती सोशल इम्पॅक्ट देणारे आहे. आणि त्या वर्षी मला आठवतंय साधारणतः 2021-22चं ते सोशल व्हेंचर चॅलेंज होतं आणि मी योगायोगाने पार्टिसिपेट झालो आणि टोटल आलेले एंट्रीज मधून मला त्या ठिकाणी फर्स्ट प्राइज मिळाल्यानंतर असं वाटायला लागलं की अरे, जर एवढी मोठी सामाजिक संस्थेला जर हे पटलंय तर मग आपण योग्य मार्गावरती आहोत. त्यानंतर प्राइजेस भरपूर मिळाले. त्यानंतर महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारीजी यांच्या शुभ हस्ते गोसेवा सन्मान मिळाला की गोशाळेच्या सस्टेनेबिलिटीवरती मी काम करतो आहे. त्यानंतर ICR इंडियन काउन्सिल ऑफ ऍग्रिकल्चर रिसर्च जे सिरकॉट ही संस्था आहे त्यांचं बेस्ट स्टार्टअपचे अवॉर्ड, माझ्या दोन्ही प्रॉडक्ट्सला ते अवॉर्ड मिळालेला आहे. त्याच्यानंतर जर पाहाल तर गेल्या वर्षी जो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने स्टार्टअपचा महाकुंभ दिल्ली या ठिकाणी लावला होता, देशभरातले अनेक स्टार्टअप होते, त्यातलं ऍग्रीटेक कॅटेगरीतलं मला अवॉर्ड मिळालेला आहे. गेल्या वर्षी मी भारतातून जे डेलिगेशन फिनलँडला पाठवलं होतं, जागतिक पातळीवरती एक स्लश नावाचा एक इव्हेंट असतो, जगभरातले स्टार्टअप्स त्या ठिकाणी येत असतात आणि ते स्टार्टअप्स येऊन त्या ठिकाणी विचार विनिमय करत असतात. तर 5000 स्टार्टअप जगभरातून आलेले होते. त्यातल्या इंडियन डेलिगेशन जे पाठवलं गेलं होतं 20 लोकांचं, त्या ठिकाणी मला जाण्याची संधी मिळाली. त्या 20 पैकी माझं हे स्टार्टअप्स होतं. असे अनेक अवॉर्ड्स गेल्या 1-2-3 वर्षामध्ये मिळालेले आहेत. पण अवॉर्डसाठी काम करणं हे मनापासून कधीच वाटलं नाही की आपल्याला हे नाही. परंतु अजूनही मनाची, म्हणजे तुम्ही जसं म्हणालात की फार कमी लोक आहेत, नाही, समाजामध्ये फार लोक आहेत, बऱ्याच वेळा त्यांची कामही प्रकाशात येत नाहीयेत. मी तर असं म्हणेल की निसर्गात विषयी काम करणारी प्रचंड लोक आहेत की जी अनेक वेळा प्रकाशात सुद्धा येत नाहीत, प्रकाश झोतात सुद्धा येत नाहीयेत. पण माझी तुमच्या ह्या निसर्गाच्या शाळेच्या याच्या माध्यमातून एकच हे राहील मनापासूनची की निसर्ग पर्यावरणाची, निसर्ग रक्षणाची जबाबदारी ही प्रत्येकाची आहे. प्रत्येकाला स्वतःचं जीवन व्यतीत करत असताना एक जाणीव झाली पाहिजे की हा निसर्गच नसता तर माझं अस्तित्व काहीच नाहीये, आणि माझं अस्तित्व याच्यामुळे असेल तर निसर्ग पहिला टिकला पाहिजे. म्हणजे नेचर फर्स्ट
आपल्या सगळ्या प्रायोरिटी ह्या सेकंडला येतात. आणि म्हणून सुरुवातीपासूनच त्याच भावनेतून काम करत असताना एक वेगळं समाधान आहे. ते समाधान माझ्यासाठी सर्वात महत्वाचं आहे. आपण शेवटचा प्रश्न घेऊयात की तुमचा जे आता ॲग्री मुलं करतायत आणि शेतकरी विशेषतः या दोघांनाही काय संदेश असेल की तुम्ही काय केलं पाहिजे? माझं पहिला तर संदेश नाही म्हणता येणार, कारण मी शेतकऱ्यांकडून शिकलो. शेतकरी आपल्या देशातल्या शेतकऱ्याने काबड कष्ट केलंय म्हणून आज भारताचं जगामध्ये नाव आहे. आपल्याला ते मान्यच करावं लागेल, कारण हाच तो देश आहे की ज्याने PL480च्या माध्यमातून अमेरिका आणि रशियातून मिलो ज्वारी आणि मिलोचं धान्य खाऊन जगवलेला 40 कोटीची लोकसंख्या जगवलेला देश आहे. आणि हाच तो देश आहे की 140 कोटीच्या लोकसंख्येची भूक भागून आपण जगाला निर्यात करू शकू एवढी ताकद आहे. ती शेतकऱ्यांची ताकद आहे. परंतु या सगळ्या म्हणजे जसं असं म्हटलं जातं की भौतिक सुखाच्या मागे लागत असताना ही जी काही ज्याला रॅट रेस म्हणतो आहे की ही एक जागतिक पातळीवरची जी काही स्पर्धा सुरू झालेली आहे. या स्पर्धेमध्ये प्रत्येकाला वाटतं की मी क्रमांक 1 वर असावं, मी क्रमांक 1 वर असावं. परंतु एक भारतीय शेतकऱ्याला मात्र माझं एक विनंती असेल, मी संदेश नाही, कारण तो शेतकरी तो अन्नदाताचा माझा खऱ्या अर्थाने गुरु आहे, ज्याच्यामुळे मी शिकलेलो आहे. पण विनंती असेल की निसर्गाने आपण सुदैवी आहोत, आपला जन्म भारत देशात झालेला आहे. निसर्गाने भारताला आणि आपल्याला ओतप्रोत दिलेला आहे. म्हणजे जगातल्या सगळ्या प्रकारचे वातावरण, सगळ्या प्रकारचं पर्यावरण, सगळ्या प्रकारच्या मातीची अवस्था, मातीचे प्रकार आणि गोड्या पाण्याची उपलब्धता जगाच्या पाठीवरती आपल्याकडं मुबलक प्रमाणामध्ये जग फिरून आणि हे सगळं करत असताना, एवढं जर सगळं आपल्याकडे असताना आज मात्र मातीचा ऱ्हास होत चाललेला आहे. आपण दूषित केलेली आहे. आपण वॉटर बॉडीज कंटॅमिनेट केलेले आहेत, पाण्याचे प्रवाह दूषित केलेले आहेत. आणि मग याचा सगळ्याचा परिणाम आपण इथंच राहतो आहोत आणि याचा सगळ्याचा परिणाम परत आपल्याला बसला आहे. आणि म्हणून प्रत्येकाला एक जाणीव झाली पाहिजे की मी कोणतंही खत टाकत असताना जमिनीमध्ये मी मातीला प्रदूषित करतो आहे का, याची थोडीशी एक जाणीव शेतकऱ्याला व्हावी. मग मी अतिरेकी वापर करतो आहे का, तर तो कमी व्हावा. मी आपल्यावरती मी म्हणणार नाही की बंद करावा पूर्ण, कारण रोजीरोटीच त्याच्यावरती आहे. पण तो समतोल प्रमाणामध्ये, कारण कोणतंही रसायन हे विष नाही जोपर्यंत त्याचा अतिरेकी वापर होत नाही. संतुलित वापर ही काळाची गरज आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांसाठी माझी विनंती आहे, शक्य असेल तर नैसर्गिक सेंद्रिय शेतीकडे यावंच. परंतु ज्यांच्या जमिनीच कमी आहे, कमी जमिनीतून संपूर्ण उदरनिर्वाह चालवायचा आहे, त्यांनी मात्र एकात्मिक पद्धतीतून विषमुक्त शेतीकडे यावं, ज्याच्यामध्ये रसायनांचा संतुलित वापर आणि सेंद्रिय निविष्ठांचा जास्तीत जास्त वापर, की ज्याच्यामुळे ह्या निसर्गातले पशुपक्षी टिकणार आहेत, ह्या निसर्गातले मित्रकिडी टिकणार आहेत. आणि ह्या निसर्गाला वाचवण्याचं काम हे आपल्याला सगळ्यांना करावं लागणार आहे. आणि म्हणून शेतकरी बांधवांना माझी विनंती असणार आहे की मी म्हणणार नाही की तुम्ही 100% रासायनिक करताय तर उद्याच्या उद्या सगळं सोडा आणि सेंद्रियकडे किंवा नैसर्गिककडे या, नाही. पण 100% रासायनिक कडून कुठेतरी 30-40% सेंद्रिय, 50-60% रासायनिक, कुठेतरी जाऊन पुन्हा 50% सेंद्रिय, 50% रासायनिक, कुठेतरी शेवटी जाऊन 30% रासायनिक, जेवढं आवश्यक आहे माती परीक्षण करून असं करावं. कृषी पदवीधरांना माझी विनंती राहील की माझा मुलगाही BSc ॲग्री 3rd इयरला 4th इयरला आहे आता. त्याला मी पुढच्या शिक्षणासाठी युरोपामध्ये पाठवणार आहे. सस्टेनेबिलिटी, शाश्वतता आणि कार्बन क्रेडिट आणि रिन्युएबल एनर्जी याच्याशी निगडीतच कोर्स द्यायचा आहे, हे माझं मनोमन आणि त्यालाही ते पटलेलं आहे. तर कृषी पदवीधरांना माझी विनंती आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेला आहे. आपण पुस्तकी जे काही कृषी विद्यापीठामध्ये शिकतो त्याच्यापेक्षा प्रॅक्टिकली निसर्ग आपल्याला जास्त शिकवतो, त्याच्यापेक्षा शेतामध्ये जास्त शिकता येतं. आणि म्हणून शेतीमध्ये अजूनही म्हणाल तर ज्याला आपण जेनेरिक ऍडवाइस म्हणतो की बाबा 2 बॅगा DAP वापरा, 4 बॅगा युरियाच्या वापरा, अर्धी बॅग पोटॅशची वापरा, अशा ज्याला आपण म्हणतो की व्हेग रेकमेंडेशन्स ला सांगून तुम्ही स्वतःची BSc ॲग्री किंवा MSc ॲग्री पदवीधर ओळख म्हणून करून घेऊ नका. फार्मर ज्युडिशियल ज्याला आपण सॉइल टेस्ट बेस रेकमेंडेशन्स म्हणतो, किंवा आम्हाला शिकवताना आमचा सिलेबस अण्णा तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना किंवा सामान्य या अर्थाने की ज्यांना शेतीतलं ज्ञान नाहीये अशा लोकांना माहिती नाहीये, त्यांना असं वाटतं की बाबा ऍग्रिकल्चरमध्ये केमिकल शिकवलं जातं. अजिबात नाही. आमचं जे काही सिलेबस आहे तो इंटिग्रेटेड आहे. म्हणजे आम्हाला पहिल्यांदा शिकवलं जातं 2 बैलगाड्या शेणखत टाका, त्याच्यानंतर जैविक खतं, रासायनिक खतं वापरा, त्याला उपलब्ध करून देण्यासाठी जैविक खतं वापरा, हे आम्हाला शिकवलं गेलं. परंतु कंपन्याच रासायनिक खताच्या त्यामध्ये काम करणारे केल्याच्या नंतर बरीच मुलं कंपन्या त्यांना त्यांचं प्रोडक्ट विकायचं असतं म्हणून ते काम करतात. प्रत्यक्षात ॲग्रीचं शिक्षण
हे माती परीक्षण माती करून परीक्षण. किंवा सगळं जे काही त्या मातीला लागतं, पाण्याला लागतं, जे जमिनीला लागतं त्यासाठी आहे. त्यासाठी पण मुलांना शिक्षण झाल्याच्या नंतर त्या कंपनीनुसार चालावं लागतं आणि त्यावरती की यांनी जाणीवपूर्वक शेतकऱ्याच्या हिताचं हे केलं पाहिजे. काय आहे यांना मी एक उदाहरण सांगेल की रासायनिक कीटकनाशकांचे एक 3-4 वेगवेगळे प्रकार असतात. म्हणजे एक अति जहरीलं, ज्याला आपण हायली टॉक्झिक म्हणतो, नंतर मॉडरेटली टॉक्झिक आणि एक प्लेन म्हणजे ज्याला टॉक्झिसिटी नाहीये असं. असे वेगवेगळे म्हणजे आणि त्याचे ट्रायंगल असतात. रेड ट्रायंगल, येलो ट्रायंगल, ब्ल्यू ट्रायंगल आणि ग्रीन ट्रायंगल. ग्रीन ट्रायंगल जो आहे तो निसर्गाला पूरक असा असतो. तर कृषी पदवीधरांनी कोणतंही कीटकनाशक रेकमेंड करत असताना हे ट्रायंगलही तेवढेच महत्वाचे आहे की अरे हे किडींना मारणारच आहे पण पक्ष्यांनाही मारक आहे का, पशूंनाही मारक आहे का, कारण त्याचा अभ्यास झालेला असतो. आणि म्हणून त्याचं ते आद्य कर्तव्य आहे की मी रेकमेंडेशन करत असताना पर्यावरणाला मारक नाहीये ना याची जाणीव स्वतःला झाली. शेतकऱ्यांना हे माहित नसतं, तो तुमच्यावर विश्वास ठेवत असतो आणि तुम्ही जे सांगाल तो शेतकरी तुमचं सांगणं हे तत्वाला धरून असतं. तुम्ही जसं म्हणालात की मी 12 लाख रुपये त्याची जी काही कन्सल्टन्सी आकारली आणि मी त्यामध्ये नाही पडलो, तर हे तत्व निदान शेतकऱ्याच्या मुलांनी ऍग्री झालेल्या किंवा ऍग्री झालेलं आपलं शिक्षण ते झालेलं आहे म्हणून ते केलं पाहिजे. अतिशय सुंदर. आपण मागच्या अर्ध्या पाऊण तासापासून संतोषराव यांच्याशी गप्पा मारतो. अतिशय सुंदर. म्हणजे आज 25 वर्षापासून आम्ही वक्तृत्व काळापासून मित्र आहोत. वक्तृत्व हे शेतकऱ्यांपर्यंत नेण्यासाठी आणि शेतकऱ्यांचं हित झालं पाहिजे. ते शेतकऱ्यांपर्यंतच नाही तर वक्तृत्वात भाषण करत करत आपण सगळ्यांना समजावून सांगू शकतो हा गुण त्यांच्या अंगी ऑलरेडी आहे. म्हणून त्यांनी आपल्याला फक्त सल्ला द्यायचा आणि सल्ला देऊन तो चांगला सल्ला देऊन त्याच्यामध्ये सुधारणा घडवायची हे त्यांनी लहानपणापासून शिक्षण घेत असतानापासून ठरवलं. 2 नोकऱ्या सोडल्या, 2 नोकऱ्या सोडून पुन्हा त्याच वळणावरती आले. अनेक अडचणी आल्याच्या नंतर आज मागच्या 7-8 वर्षामध्ये ते 7-8 देशांपर्यंत जाऊन पोहोचित झाले आहेत. अनेक जणांना रोजगार त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे. आणि महत्वाची गोष्ट की सेंद्रिय शेती पुढच्या काळासाठी, पुढच्या पिढ्यांसाठी किती महत्वाची यासाठी ते फक्त सांगतच नाहीयेत तर त्यांनी स्वतःची 2 उत्पादनं तयार केली. त्यांच्या हे जे अनोखे प्रयोग आहेत म्हणजे कृषी पर्यटन स्थळ असो, त्यांचे गोरस असो, त्यांचं खत असो आणि त्यांचा जो सल्ला आहे त्या सल्ल्यामुळे ते भारतभर पसरलेत, बाहेरच्या देशात जाऊन ते काम करतायत. तर हे सगळं खूप प्रेरणादायी आहे आणि ही प्रेरणा प्रत्येक शेतकऱ्याच्या शिकलेल्या मुलानं घ्यावी, ऍग्री झालेल्या मुलांनी घ्यावी आणि आपल्या देशातली माती वाचवण्याचा प्रयत्न करावा. हा निसर्ग वाचवण्याचा प्रयत्न करावा. कारण प्रत्येक झाडात एक औषध असतं. नास्ती मूल न औषधम असं म्हटलेलं आहे. तर प्रत्येक मुळात औषध आहे. ही वृक्षवल्ली जोपर्यंत आपण सांभाळणार नाही तोपर्यंत आपलं भवितव्य व्यवस्थित राहणार नाही. आपल्याला जर निरोगी जगायचं असेल तर ते जे करतायत त्या पद्धतीनं करणं गरजेचं आहे. म्हणून निसर्ग शाळेतल्या मुलांना, ऐकणाऱ्या प्रत्येकालाच, निसर्ग शाळेमध्ये अक्षरशः विद्यार्थी हे खूप कमी वयाचे, खूप काही म्हातारे लोक सुद्धा आहेत, काही सेवानिवृत्त सुद्धा आहेत, की त्यांना सगळ्यांना वाटतं की आपण जे भोगलेलं आहे ते आपल्या नातवानं पंतवानं भोगू नये. म्हणून येणारा काळ खूप बाका आहे. या काळात आपण आपलं आयुर्मान जर वाचवायचं असेल, सुधरवायचं असेल तर या वळणावरती जाणं गरजेचं आहे. आणि आपल्यालाच नाही तर आपल्याबरोबर इतरांना सुद्धा त्याचा फायदा झाला पाहिजे. यासाठी संतोषरावचं जे काम आहे ते खूप मोठं आहे. तुम्हाला उत्तर या कामामध्ये अशीच तुमची प्रगती होत राहो. तुमच्यासोबत अनेक जण तुमच्या विचाराचे पुरस्कार वगैरे हे तर खूप लहान वयातच तुम्ही वक्तृत्व स्पर्धेतून, वादविवाद स्पर्धेतून राष्ट्रीय पातळीवरती तुम्ही पारितोषिकं मिळवलेली आहेत. हे तर मिळतच राहतील. पुरस्कार तुमची वाट बघतील. पण महत्वाची गोष्ट आहे अनेकांचे आशीर्वाद, निसर्गाचा आशीर्वाद तुमच्या पाठीमागे असेल आणि असा अनेकांचा आशीर्वाद, निसर्गाचा आशीर्वाद आपल्याला मिळावा यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. धन्यवाद सर. आज आपण हे सगळं आम्हाला दाखवलं आणि जीवनाचा एक वेगळा मार्ग तुम्ही सुचवलात त्याबद्दल सर्वांच्या वतीनं मी या ठिकाणी धन्यवाद मानतो आणि आपण थांबूया. धन्यवाद.